जापान के टोक्यो में आयोजित टैंक ओलंपिक 2025 में नवी मुंबई की शान गौर को बुलंद किया गया। नवी मुंबई पुलिस दल की कांस्टेबल मिलिंद वाघमारे की बेटी कोमल वाघमारे ने एयर राइफल शूटिंग में 2 कांस्य पदक जीतकर देश का नाम रोशन किया। कोमल ने एक पदक व्यक्तिगत स्पर्धा में और दूसरा टीम इवेंट में जीतकर अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपनी शानदार क्षमता का प्रदर्शन किया। कठोर मेहनत, लगातार अभ्यास और अनुशासित प्रशिक्षण के बल का यह सफलता सभी के लिए प्रेरणा का स्रोत बनी है। मी टोक्यो 2025 टेफ ऑलिम्पिक्समध्ये 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे। मी महाराष्ट्रातून जुन्नर ह्या जागेतून येते, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मभूमी आहे। मी तिथून आल्यामुळे मला एवढं जास्त कॉन्फिडन्स फील होतं की मला जे पण पाहिजे ते मी करू शकते 100%। जिथे पण मी विचार करणार की मला हे पाहिजे ते मी करूनच राहणार। आणि माझे कोचेस, माझे पेरेंट्स यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहिले, नेहमी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय, पुढेही असाच विश्वास राहू द्या। आणि पूर्ण महाराष्ट्राला मी हेच सांगणार की आत्ता तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप मेडल्स येणार, अजून खूप सारे महाराष्ट्रामधून ॲथलीट्स येणार जे इंटरनॅशनल्समध्ये जाऊन खूप मेडल जिंकणार आणि खूप मोठं नाव करणार। किती वर्षाचा संघर्ष आहे हा जो तुम्ही मेडल जिंकला? मी 2021 मध्ये स्टार्ट केलं होतं शूटिंग प्रोफेशनली करणं, आणि आता लास्ट मंथपर्यंत मी स्ट्रगल करत होते आणि आज माझ्याकडे 2 ब्रॉन्झ मेडल्स आहेत, जे माझं पूर्ण स्ट्रगलला जस्टिफाय करतं। महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारला काय उमेद आहे तुमच्याकडे, कसं तुम्ही बघतात तुमचं? मी भारत सरकारकडे आणि महाराष्ट्र शासनकडे हे रिक्वेस्ट करते की मला एक चांगलं पद ऑफर करा, सो दॅट की मी अजून मोठं स्पोर्टिंग इकोसिस्टम बनवेल, जिथे कॉमनवेल्थ 2030मध्ये जे होणार आहे तिथे पण अजून खूप सारे ॲथलीट्स जे चांगलं परफॉर्म करतील, मेडल्स आणतील। आणि हे इकोसिस्टम खूप इम्पॉर्टंट आहे, जे ग्रासरूट लेवलवरून आपण बनवू। आणि मी एक चांगलं प्रतिनिधी करेल ॲथलीट्ससाठी आणि बाकी सगळ्यांसाठी जे स्वतःच्या ड्रीम्समध्ये बिलीव्ह करतात की ते हे करून दाखवू शकतात। आई-वडिलांचा कसा सपोर्ट होता तुमचा? माझे पप्पा महाराष्ट्र पोलीसमधून आहेत आणि माझी मम्मी एक हाऊसवाईफ आहे, पण त्यांनी खूप टाईम नंतर परत शिक्षण घेणं हे सुरुवात केलं आणि ते आता एक पर्स्युइंग टीचर आहेत। आणि माझे दोन्ही सिस्टर्स एज्युकेशनमध्ये खूप चांगल्या आहेत। माझी यंगर सिस्टर सायकॉलॉजी करते आणि माझी ओल्डर सिस्टरनी लॉयर आहे। सो मी एक अशा फॅमिलीमधून बिलॉंग करते ज्यांनी शिक्षणाला हमेशाच प्राधान्य दिलं आहे आणि त्यांनी नेहमी मला हे सांगितलं आहे की जे पण करशील ते दिल लावून कर, एकदम मनापासून कर, जे पण करणार तिथे तू बेस्ट दे। आणि त्यांनी मला सगळीकडून फायनान्शियली, सोशली आणि इमोशनली सपोर्ट केला आहे आणि नेहमीच ते करत राहतील। काय काय अडचणीला सामना करायला लागेल तुम्हाला? सगळ्यात मोठं अडचण एक ॲथलीटसाठी तीच आहे की शूटिंग हा खूप एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट आहे आणि कमिंग फ्रॉम अ हंबल बॅकग्राऊंड आय फील फायनान्शियली सगळ्यात मोठाच संघर्ष राहिला आहे। पण माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या बहिणींनी मला कधीच याची जाणीव नाही दाखवली की पैशांमुळे मी कुठेही थांबणार आहे। त्यांनी नेहमीच त्यांचे स्वतःचे स्वप्न मारून माझ्यासाठी जागा बनवली, माझ्यासाठी वेळ काढला आणि हा सपोर्ट सगळ्यात जास्त सपोर्ट आहे। काय मेसेज जे युवा इन्स्पायरिंग आर्चरी आणि मी सगळ्या एस्पायरिंग ॲथलीट्स आणि एव्हरी सिंगल यूथला मी हेच मेसेज देण्याचं कोशिश करणार की कीप बिलिव्हिंग इन युअर सेल्फ, डू नॉट लेट अदर्स stop your dreams from coming true, because nobody else is going to do it for you, only you will make it come true. So always keep believing in yourself and work as hard as you can, because this is the time when we need to do it for India.